हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या असं पक्ष्यांचा थवा, पक्ष्यांचा किलबिलाट, असं छानपैकी सूर्य उगवलेला दिसला की किती मन प्रसन्न होतं ना. आज मला वेगळंच टेन्शन आणि वेगळीच घाई होती. सकाळी सगळं स्वयंपाक, नाश्ता, सगळ्यांचे बॉक्स हे ते सगळं करून सगळ्यांना काढून दिलं. त्याच्यानंतर मी लागले माझ्या कामाला. म्हणजेच आज मला करायची होती दिवाळीची डीप क्लिनिंग. आत्ता मागे नवरात्रीमध्येच क्लिनिंग केली होती, पण परत घर खराब दिसत होतं. एकदा विचार आला होता की म्हणलं दिवाळीला गावाकडे जाऊया, जाऊन आल्याच्या नंतर करावं. पण आपलं मन राहतं का? सणावाराच्या आधी आपली घराची क्लिनिंग झाली तरच आपल्याला शांत वाटतं. म्हणलं चला वर का होईना करून घेऊया. पण ते वर करणं होतं का? बिलकुल नाही. निघत इतका पसारा निघला विचारूच नका. ही माझी स्टोअर रूम. तिचा तर असा धिंगाणा होतो, म्हणजे मी आज आवरलं ना तिला, लगेच दुसऱ्या दिवशी ती खराब होणार. आणि असं आवरताना आगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला असं आवरतानाच भेटणार. हे आम्ही जेव्हा जेजुरी गेलो होतो ना तेव्हाचे फोटो आहेत. ज्या गोष्टी आपल्याला भेटत नाहीत, ज्या हरवलेल्या आहेत, त्या असं आपण क्लिनिंगला काढतो ना तेव्हाच भेटतात. माझ्यासोबत तर मॅक्झिमम तसंच होतं की मी जेव्हा क्लिनिंगला काढते तेव्हा त्या गोष्टी मला नक्की भेटणार. आणि त्याच्या अगोदर दुसऱ्या आलेल्या असतात बरं, म्हणजे आपल्याला ही भेटत नाही आहे म्हणून आपण नवीन आणतो. शोधून ते काही भेटतच नाही आणि आपल्या घरात नवीनच वस्तू येऊन जाती. स्टोअर रूम आवरणं झाली, मग घेतलं किचन हातात. मागेच नवरात्रीच्या वेळेसच मी सगळे डबे, त्यातलं सगळं सामान काढून घासून घेतले होते. सगळे भांडे सगळं झालं होतं माझं तेव्हाच. आता काही जास्त खराब नव्हते झाले. म्हणलं आता फक्त पुसूनच घेऊया. मग सगळे डबे वगैरे पुसून घेतले. जे पेपर खाली आतरलेले होते सेल्फमध्ये ते सगळे काढून तिथं नवीन दुसरे टाकले आणि सगळे भांडे वगैरे मांडून घेतले. सौरभला आणायचा वेळ होत होता आणि सकाळीच मी डोरमॅट धुवून टाकल्या होत्या, पण मी वाळू घालायचं विसरले होते. मग टेरेसवर जाऊन ते वाळू घालून आले. वेदर चांगलंच होतं. सौरभला आणायला निघाले. अर्ध्यापर्यंत पोहोचलं की पाऊस चालू झाला. చూసినావా? లైక్ చేసేసినావా? లైక్ చేసినావా? సబ్స్క్రైబ్ చేసినావా? ఎందుకు? షేర్ చేసినావా? మరి ఆద్య షేర్ చేసినావా? ఇప్పుడు పోయినాక లైక్ చెయ్యు, షేర్ చెయ్యు, సబ్స్క్రైబ్ కూడా చెయ్యు, సరేనా? ఏమంటున్నావు ఆద్య? చెప్పు కదా. ఫస్ట్ వీడియో తీస్తా, తర్వాత వాయిస్ ఇస్తా, సరే? అర్థమైంది? ఏం సౌరभ? दुसऱ्या स्टेटमध्ये राहून तिथली भाषा शिकणं खरंच खूप अवघड आहे. सौरभ इतका लवकर शिकून गेला, कारण लहान लेकरांना तसं काही नसतं की माझं चुकलं तर काय म्हणतील, हसतील का, असं तसं. आतापर्यंत मी जिथंही राहिले ना, मला शेजारी खरंच मराठी किंवा हिंदी बोलणारे भेटले. पण यावेळेस आरमूरमध्ये असं झालं की आमची ओनर पण म्हणजे कंप्लीट तेलुगू, त्यांना हिंदी कळणार नाही, काही नाही. शेजारचे पण तसंच. तर मग मला असं झालं की कंपल्सरी मला बोलावंच लागतं. त्यांना माझं बिलकुलच कळत नाही, उलटं थोडंफार मलाच कळतं. आता बऱ्यापैकी मला तेलुगू येत आहे, म्हणजे आपलं काम भागायपुरती तर खरंच येत आहे. आणि एखादी गोष्ट कळाली नाही ना, मग त्यांनी मला सांगतात किंवा मी विचारते. मॅक्झिमम तर मला सौरभच सांगतो, मम्मा तू हे चुकीचं म्हणली, ते चुकीचं म्हणली, असं नाही तसं नाही, असं चालत राहतं घरी. स्टार्टिंग मी इथं आल्या तर फक्त मानच हलवायची त्यांना. ओनर वगैरे बोलायचा ना, त्यांनी काही विचारलं बोललं तर फक्त मान हलवायची, हो नाही असे इशारे करायचे, असंच बोलणं राहायचं माझं. पण आता बऱ्यापैकी मला येत आहे. चला मग सगळे भांडे वगैरे घासून पुसून घेतले आणि त्यात जे सामान लागतं ते भरून घेतलं, व्यवस्थित ठेवून घेतलं. इकडचं पण सेल्फ सगळे आवरणं झाले, त्याला पुसून वगैरे घेतले. डबे जे खराब होते ते घासून घेतले. अशा प्रकारे माझं किचन आवरणं झालं. आणि इथं डुग्गूचं लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये. आपलं काम चालू असतं ना तेव्हाच मुलं जास्त सतावतात, मला हे दे ते दे. मी त्याला जेवू घालून कामाला लागले होते, पण त्याचं चालू होतं, मम्मा मला बिस्किटच दे. मी म्हणलं ठीक आहे तिथं घे, तर मम्मा मला हे नको, मला ओरिओज पाहिजे, असं चालू होतं त्याचं.
हे काम करून थकले होते. म्हणलं आता थोडं चहा वगैरे घ्यावं. छानपैकी चहा केला आणि आरामात 5-10 मिनिट बसले चहा पीत. म्हणलं आता नंतर लागावं कामाला. नंतर टाईमच झाला. म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावं, जेवण खावण करून लेकरांना झोपी वगैरे घातल्याच्या नंतर सगळं आवरावं. मग आज जास्त काही स्वयंपाकात केलं नाही. भाकरी केल्या आणि मिलमेकरची भाजी म्हणजे सोया चंकी कोणी म्हणतं त्याची भाजी केली. भात होता ते मी दुपारीच घातला होता, तेच उरलेला होता. म्हणलं बस होईल एवढंच. इथं सौरभचे नखरे चालू होते की मला ही भाजी नको. खरं तर त्याला ही आवडती बरं, म्हणूनच मी केली. पण चालू होतं की मला ही नको, मला ते पाहिजे. मुलांचं म्हणजे त्यांच्या आवडीची गोष्ट जरी केली तर त्यांचं कधीमधी असं चालूच असतं नखरे. माझं असं छानपैकी किचन तर सेट झालं आहे. सगळे सेल्फ वगैरे मस्त आवरणं झालेत. पण तुम्ही खाली पसारा बघू शकता की किती धिंगाणा आहे आणि किचनच्या वट्ट्यावर पण किती पसारा पडलेला आहे. आणि आत्ता वाजलेत 11 वाजून 5 मिनिट झालेत. मला टेन्शन येत आहे की माझं होईल कधी, कारण असंच ठेवून झोपू शकत नाही. सकाळी यांना ऑफिसला जायचं असतं, दोघांना स्कूलला काढून द्यायचं असतं. आणि इथं डुग्गू मध्ये सतवत आहे, कारण तो स्कूलहून आल्यावर झोपला होता. आता त्याला झोप येत नव्हती, उठला होता तो. दसऱ्यावरून आल्याच्या नंतरच मी इथल्या भिंती वगैरे चांगलं घासून घेतल्या होत्या, म्हणून तेवढ्या काही खराब नव्हत्या. मला जास्त वेळ लागला नाही इकडचं आवरायला. चांगला गॅस वगैरे पुसून घेतला. आणि इथं डुग्गूचं चालू होतं की मम्मा तुम्हाला चपाती करून देते का, मला दही चपाती खाऊ वाटत आहे म्हणून. त्याला बोलले की आता चपाती नाही, थांब थोडंसं तुला दूध आणि बिस्किट देते खायला म्हणून. कारण मी आज चपात्या केल्याही नव्हत्या, भाकरी केल्या होत्या, म्हणून काही उरलेली पण नव्हती. आणि इथं मस्ती चालू आहे त्याची. त्याला बिलकुल झोप येत नाही आहे, कारण स्कूलहून आल्यास त्यांची चांगली झोप झालेली होती. इथं जे झाडं आहेत, मनी प्लांट वगैरे लावलेले आहेत मी, म्हणलं त्याच्यातलंही पाणी ते चेंज करून घ्यावं. छानपैकी आलेत आता ते. असे इंडोर प्लांट किचनमध्ये म्हणा, आपल्या हॉलमध्ये वगैरे लावलं ना, खरंच खूप छान वाटतं. मी अगोदर लावत नव्हते, पण इतक्यात मी बरेच 4-5 असे इंडोर प्लांट लावलेले आहेत. आम्ही जिथं राहतो ना तिथं माकडे इतके जास्त येतात, साधी आपली तुळस पण ठेवत नाहीत ते व्यवस्थित. म्हणून मी बाहेर झाडे लावण्याच्या भानगडीतच पडत नाही, कारण लावूनही ते माकडं ठेवत नाहीत. त्यातली माती ना माती करतात ते. आणि सगळं आवरणं झाल्यास असं किचन बघितलं की किती फ्रेश वाटतं ना. आणि असे झाडं छोटे मोठे राहिले, थोडं डेकोरेटिव्ह राहिलं तर खरं अजूनच लूक आपल्या किचनचं छान येतं. अशा प्रकारे जवळपास 12 वाजलेत मला आणि आत्ता कुठं माझं किचन सगळं झालं आहे आवरणं. ही कंपल्सरी लावावं लागतं, ते लावलं. असा गेला आजचा दिवस. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.